नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर मित्रांनो, राज्यातील 92,63,000 शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की आज राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याचे वितरण राज्यातील 92,63,000 शेतकऱ्यांना 1,942 कोटी रुपयाचे वितरण होणार आहे। परंतु या 7व्या हप्त्याबरोबरच काही काही शेतकऱ्यांना 2-2, 3-3 किंवा 4-4 हप्त्याचे एकूण 8-8, 10-10 हजार रुपये सुद्धा आज त्यांच्या खात्यामध्ये दुपारी 2 वाजता जमा होणार आहेत। तर मित्रांनो, हे शेतकरी कोणते आहेत आणि हे शेतकऱ्यांना कोणती कामे करायला पाहिजेत या संदर्भामध्ये सगळी डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती क्लिअर कळेल। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, राज्यातील 92,63,000 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की आज 7व्या हप्त्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एका कार्यक्रमाअंतर्गत आज दुपारी 2 वाजल्यापासून वाटपाला सुरुवात होणार आहे। परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना हप्ते 4-4, 5-5 देखील सुद्धा येणार आहेत। आता हे कोणत्या शेतकऱ्यांना हप्ते येणार आहेत ते व्हिडिओच्या शेवटी पाहूयात। परंतु 7वा हप्ता किंवा हे सगळे हप्ते एकत्र येण्याकरता महत्त्वाची 4 कामे आहेत। ती 4 कामे केली तर असेल तुम्ही, परंतु पुन्हा एकदा तुम्हाला वेळोवेळी मी तुम्हाला सांगत असतो, त्याच्यामध्ये तुमचं फार्मर आयडी महत्त्वाचं आहे, त्यामध्ये तुमचं लँड सीडिंग यस असणं अत्यंत महत्त्वाचं आहे, तुमची केवायसी यस असणं अत्यंत महत्त्वाचं, म्हणजे केवायसी केलेली असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आता काय होतं, बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं ते खातं बंद पडल्यामुळे आधारचं लिंक झालेलं खातं ते अनलिंक होतं। याच्या अगोदर त्यांना पैसे येत होते, आधार खातं लिंक होतं, परंतु ते आधारला बँक खातं ते खातं बंद पडल्यामुळे ते अनलिंक होत असतं। त्यामुळे तुम्हाला ते दुसरं खातं ऍड करावं लागेल किंवा दुसरं नवीन इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडावं लागेल। पण असो, आता काय हप्त्याचा कालावधी संपत आलेला आहे, त्यामुळे तुम्ही ते आता जरी केलं तरी पुढच्या काही दिवसामध्ये ते ऍक्टिव्ह होऊन तुमचे हे हप्ते नंतर येतील। परंतु हे सगळी कामे महत्त्वाची आहेत। परंतु लँड सीडिंग, आधार सीडिंग आणि केवायसी हे खूप गरजेचं आहे। हे याच्यापैकी एक जरी असेल तुम्हाला हप्ते येणार नाही। परंतु फार्मर आयडी काय सध्याच बंधनकारक नाही, तुमच्याकडे सध्या फार्मर आयडी जरी नसेल तर तुम्हाला नमोचा 7वा हप्ता येणार आहे। आता या प्रश्नाचं उत्तर दिलं। आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं की दादा, राज्य सरकारने सांगितलं होतं की नमो शेतकरीच्या निधीमध्ये आम्ही वाढ करणार, मग निधीमध्ये वाढ झाली का? तर कुठल्याही पद्धतीचे राज्य सरकारने निधीमध्ये वाढ केली नाही, असा जी आरही काढलेला नाही। 6,000 रुपयाऐवजी 9,000 रुपये झाला नाही आणि 2,000 रुपयाऐवजी 3,000 रुपयाचा हप्ता मिळणार नाही। फक्त येणारे जे हप्ते आहेत ते फक्त 2-2 हजार तुम्हाला मिळतील, हे मात्र आता क्लिअर आणि स्पष्ट झालेले आहे। यानंतर पुढचा प्रश्न की दादा, राज्य सरकार नमो शेतकरीचा 7वा आणि 8वा हप्ता एकत्र देणार होतं, कारण की 7व्या हप्त्याचा कालावधी संपला आणि 8व्या हप्त्याचा कालावधी सुरू झाला। परंतु सरकारने कुठलाही 8व्या हप्त्याच्या वितरणाबाबतचा जी आर काढला नाही। 7व्या हप्त्यासाठी जो काही निधी लागतोय 1,942 कोटी तो निर्गमित केला, मंजूर केला, जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ट्रान्सफर केला। परंतु 8व्या हप्त्यासाठी 2,000 कोटीची आवश्यकता आहे, त्यामुळे 2,000 कोटी काय सरकारने मंजूर केले नाही, त्याचा जी आर सुद्धा निर्गमित केलेला नाहीये। त्यामुळे हे मात्र स्पष्ट आहे, 8वा हप्ता येणार नाही, फक्त नमोचा 7वा हप्ता येणार आहे। आतापर्यंत आशा होती, परंतु याची आशा आता संपलेली आहे, त्यामुळे हे मात्र स्पष्ट आहे। आता पुढचा प्रश्न शेतकऱ्यांचा तो म्हणजे खूप महत्त्वाचा की सर, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आता तुम्ही म्हणताय की तुम्हाला आम्हाला 4-4 हप्ते येणार, 5-5 हप्ते येणार, असे कोण्या शेतकऱ्यांना हे हप्ते येणार, हे मात्र मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न करतो। तर मित्रांनो, बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 17वा, पीएम किसानचा 18वा, पीएम किसानचा 19वा किंवा मागचे 2 ते 3 हप्ते पेंडिंग आहेत। जसं की उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याचा काही कारणास्तव काही कामं न केल्यामुळे ती आता कामे ओके झाल्यामुळे पीएम किसानचा 18वा आणि 19वा हप्ता पेंडिंग आहे। मग याबरोबरच नमो शेतकरीचाही 5वा हप्ता मागलचा किंवा 5व्याच्या नंतर 6वा हप्ता पेंडिंग असेल, तर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टपणे शेतकऱ्यांना माहिती दिली आहे की ज्या शेतकऱ्यांचा पीएम किसानचा 18वा आणि 19वा हप्ता पेंडिंग असेल तर त्यांना हे दोन्ही हप्ते आज नमो शेतकरीच्या हप्त्याबरोबर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील। याबरोबरच ज्या शेतकऱ्यांचा नमोचा सुद्धा 5वा आणि 6वा हप्ता पेंडिंग असेल तर त्यांनाही 5व्या आणि 6व्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते नमोच्या 7व्या हप्त्याबरोबर येतील, अशी सुद्धा माहिती राज्याचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून दिलेली आहे। म्हणजे पीएम किसानचे मागचे 2 पेंडिंग हप्ते, नमो शेतकरीचे 2 पेंडिंग हप्ते, 2 किती झाले, 4 हप्ते, आणि नमोचा चालू हप्ता 2,000 रुपयाचा 7वा, ते म्हणजे 5 हप्ते। 5 हप्त्याचे किती होतात, 2-2 हजारांना 10,000 रुपये। मग असे 10,000 रुपये ज्या शेतकऱ्यांचे मागे पेंडिंग असतील त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आज जो हप्ता वितरित होणार आहे, आजच्या हप्त्याबरोबर
त्या हप्त्याचं वितरण एकूण आज मागलच्या पेंडिंग हप्त्याचं वितरण आज होणार आहे। त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। आणि ज्या शेतकऱ्यांचे सगळे हप्ते क्लिअर आहेत, म्हणजे पीएम किसानचे 19ला 19 हप्ते भेटलेत, नमोचे 6 हप्ते भेटलेत, त्या शेतकऱ्यांना मात्र फक्त नमोच्या 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये आज मिळणार आहेत, हे मात्र स्पष्ट आहे। तर मित्रांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एका कार्यक्रमाअंतर्गत आणि राज्याचे कृषी मंत्री, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि डीबीटी प्रणालीद्वारे म्हणजे थेट हस्तांतरण लाभाद्वारे एका क्लिक थ्रू राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून या निधीचं वितरण होणार आहे। त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी प्रतीक्षेत असलेला नमोचा 7वा हप्ता आज अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे। धन्यवाद।